अलख निरंजन श्रोते हो, श्री नवनाथ कथासारच्या 20व्या अध्यायात आपल्या सर्वांचे स्वागत. या अध्यायामध्ये आपण मैनाकिनीचा पूर्व वृत्तांत तसेच चलो मच्छिंदर गोरकाया म्हणजेच गोरक्षनाथ हे मच्छिंद्रनाथाला घ्यायला आलेले आहेत याची आपण कहाणी पाहणार आहोत. या अध्यायाच्या नित्य श्रवण पठन करण्याने प्रपंच हा सुखाचा होतो. तसेच ज्यांना काही मानसिक त्रास असेल, वेड लागलेले असेल तर ते नाहीसे होऊन जाते. सो ते फक्त आपल्याला कंडिशन एवढीच आहे की आपल्याला हा अध्याय अतिशय मग्न होऊन ऐकायचा आहे. अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्रीराम प्रभू तेथून निघून गेल्यानंतर मारुतीने गोरक्षाचा निरोप घेतला व तो ही स्वस्थानी गेला. आपण मुक्त झालो असलो तरी राणी मैनाकिनीला पुढील घटनाची पूर्वकल्पना द्यावी म्हणून तो शृंगमुरुडास गेला. तेथे त्याने राजवाड्यात गुप्तपणे प्रवेश केला. तेथून तो मैनाकिनी पलंगावर झोपली होती. तिच्या आसपास तिच्या दासीपैकी कोणीही नव्हते. हे पाहून मारुतीने तिला हळुवारपणे हलवून जागे केले. जागे होऊन तिने मारुतीला पाहिले व लगेच त्याला तिने आदराने नमस्कार केला. श्रीराज्याची ही राणी मैनावती व ही पद्मिनी तिलोत्तमा अशा 2 अन्य नावांनीही प्रसिद्ध होती. ती पूर्वी सिंहद्वीपात राहत असे. तेथील सर्व स्त्रियांमध्ये ती स्वरूप सुंदर असल्यामुळे तिला पद्मिनी असे नाव मिळाले. एके दिवशी स्नान करून ती गच्चीवर गेली. तिचे लक्ष सहज आकाशाकडे गेले. त्याच वेळी योगायोगाने उपरिचर वसू विमानातून आकाशमार्गे जात होते. त्याचवेळी वाऱ्याच्या झोताने त्यांच्या अंगावरील वस्त्र बाजूला सरले व त्यांचे गुप्तांग तिच्या नजरेला दिसले. त्यांच्या अजागळेपणाचे तिला हसू आले. तिचे तसे हसणे उपरचीर वसूंनी ऐकले. त्याचा त्यांना अपमान वाटून भयंकर संताप आला. तिच्या हसण्याचे कारण ही त्यांच्या लक्षात आले व त्यांनी तिला शाप देत म्हटले, हे व्याभिचारी स्त्रिये, मला पाहून तुझ्या मनात विषय वासना जागृत झाली म्हणून तू हसलीस. वसूमध्ये मी सर्वश्रेष्ठ तपस्वी आहे. माझ्या प्राप्तीची इच्छा करतेस आणि मला हसतेस. या अपमानाची शिक्षा म्हणून तू स्थानभ्रष्ट होशील आणि श्रीराज्यात जाऊन पडशील. तेथे तुला पुरुषाचे दर्शन दुर्लभ होईल. ती शापवाणी ऐकून पद्मिनी भयभीत झाली व तिने क्षमा मागितली आणि उशाप देण्याची विनंती केली. तिची प्रार्थना ऐकून तो महातपस्वी वसू म्हणाला, हे पद्मिनी, सध्या श्रीराज्यात राणी तिलोत्तमा आहे. तिचा अंतकाळ जवळ आला असून तू तिथे गेल्यावर तूच श्रीराज्याची महाराणीपदी बसशील. आज मला पाहून तुला जी प्रेमभावना उत्पन्न झाली आहे त्याची पूर्तता माझा मुलगा मच्छिंद्रनाथ पूर्ण करून तुला समाधानी करील. त्याच्यापासून तुला मीननाथ नावाचा मुलगा होईल. तो मोठा झाल्यावर मच्छिंद्रनाथ तुला सोडून जाईल व नंतर तुम्ही स्वर्गात येशील. हे ऐकून पद्मिनीच्या मनावरील ताण कमी झाला. तिने प्रश्न विचारला, श्रीराज्यात सर्व स्त्रियाच कशा? पुरुष नाही तर त्यांना संतती कशी होते? यावर वसू म्हणाला, वायुपुत्र मारुती ऊर्ध्वर येत आहे. तो तेथे येऊन भुभुकार करतो. या भुभुकारामुळे स्त्रियांना गर्भधारणा होते. परंतु स्त्री गर्भ असेल तर वाढतो. पुरुष गर्भ असेल तर तो ताबडतोब गळून पडतो. याशिवाय कोणत्याही बाहेरच्या पुरुषाने तिथे प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर तो मारुतीच्या भुभुकाराने त्वरित मरतो. यावर मैनाकिनीची उपरिचर वसूंना शंका विचारली की मग मच्छिंद्रनाथाची आणि माझी कशी भेट होईल? तो तेथे कसा येईल? आला तरी जिवंत कसा राहील? त्यावर वसू म्हणाले की तू महाराणी झाल्यावर मारुतीची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घे. तो संकटात सापडेल आणि स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मच्छिंद्रनाथाला घेऊन येईल. अशा रीतीने तू तुझे मनोरथ पूर्ण करून घे. यावर मैनाकिनीने विचारले, महाराज, आपण म्हणता त्याप्रमाणे मारुतीकडे अंगसंग करण्याची इच्छा प्रकट केली आणि त्याच्या मनात माझ्याबद्दल कामवासना निर्माण झाली तर? वसू म्हणाला, मारुतीबद्दल तू उगाच शंका घेऊ नकोस. श्रीरामांचा तो सेवक त्याच्या ब्रह्मचर्याबद्दल 3ही लोकात विख्यात आहे. तो अगदी निश्चिंतपणे मच्छिंद्रनाथाची आणि तुझी भेट घडवून आणील. असा उशाप दिल्यानंतर उपरिचर वसू आपल्या मार्गाने निघून गेले. मैनाकिनी त्यानंतर श्रीराज्यात गेली. पुढे फिरत शृंगमुरुडास गेली. त्या शहरात तेथील एका चांभारणीच्या घरी ओट्यावर बसली. तेव्हा त्या चांभारणीने तिची चौकशी केली. तेव्हा मैनाकिनीने तिला आपली सर्व हकीकत मुळापासून सांगितली व म्हणाली, आता माझे कसे होईल? यावर त्या घराची मालकीन म्हणाली, तू मला मुलीप्रमाणे आहेस. माझ्या घरी तू अगदी आनंदाने निर्भयपणे राहा. आणि मोठ्या प्रेमाने तिला ठेवून घेतले. तेथे मैनाकिनी स्वयंपाक इतर गृहकृत्ये करून चांभारणीच्या व्यवसायातही तिला मदत करू लागली. अशा रीतीने दोघी आनंदात विना तक्रार एकमेकीबरोबर राहू लागल्या. काही दिवसांनी श्रीराज्यात वृद्ध राणीने प्रधान व इतर दरबारी स्त्रियांना बोलावून, आपण वृद्ध झालो आहोत. आता आपल्यानंतर श्रीराज्याच्या राजपती महाराणी म्हणून कोणास बसवावे याविषयी चर्चा केली व याचा विचार करावा असे सांगितले. राणीच्या या बोलण्यावर मंत्रिमंडळाने एक सुमुहूर्त पाहून एका हत्तीनीच्या सोंडेत माळ देऊन तिला नगरातून फिरवले व जिच्या गळ्यात फुलांची माळ घालील तिला वारस म्हणून मान्य करून श्रीराज्याच्या राज्यपदी बसवावे असे सर्वानुमते निश्चित झाले.
त्याप्रमाणे नगरात दवंडी देण्यात आली. एका सुमुहूर्तावर शृंगारलेल्या हत्तीनीच्या सोंडेत फुलमाला देऊन तिची संपूर्ण नगराच्या रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला संपूर्ण नगरातील स्त्रिया गर्दी करून दाटीवाटीने उभ्या होत्या. त्यामध्ये मैनाकिनी ही उभी होती, पण हत्तीनीने नेमकी तिच्या गळ्यात फुलमाळ घातली. नगरवासियांनी मोठ्या थाटामाटात मिरवत तिला राजवाड्यात आणले व विधीपूर्वक राजसिंहासनावर बसविले. मैनाकिनी राणी झाल्यावर तिने मोठी तपश्चर्या केली. तिची भक्ती पाहून मारुती तिच्यावर प्रसन्न झाला. तिने मारुतीला वचनबद्ध केले. त्याने मच्छिंद्राला तेथे आणले. त्याच्यापासून तिला मीननाथ नावाचा मुलगा झाला. तिच्या आईवडिलांनी तिचे नाव मैनाकिनी ठेवले. जेव्हा सिंहल द्वीपातील सर्वात सुंदर स्त्री होती तेव्हा तिला लोक पद्मिनी म्हणत असत. राज्यप्राप्तीनंतर तिने पूर्वीच्याच राणीचे नाव धारण केले. तिलोत्तमा राणीचे राज्य मिळाले म्हणून तिला कोणी तिलोत्तमा राणी म्हणत. अशा प्रकारे ती 3 नावांनी प्रसिद्ध झाली. आता उपरीचे रोसूच्या शापानुसार तिची व मच्छिंद्राची ताटातूट होण्याची वेळ जवळ आली होती, कारण गोरक्ष हा श्रीराज्यामध्ये येऊन पोहोचला होता. तर श्रोतेहो, आता आपण पाहणार आहोत या अध्यायातील दुसरा टप्पा, चलो मच्छिंदर गोरख आया. इकडे मारुतीने मैनाकिनीच्या शयनकक्षात जाऊन तिला जागे केले आणि म्हणाला, राणी मैनाकिनी, मी तुला दिलेल्या वचनाप्रमाणे मच्छिंद्रनाथाला येथे आणून तुझ्या स्वाधीन केले आणि मी वचनमुक्त झालो. पण आता तो इथे फार काळ राहील असे वाटत नाही. तुझ्या सुखात एक अडथळा आला आहे, कारण मच्छिंद्राचा गोरक्ष नावाचा शिष्य त्याला परत घेऊन जाण्यासाठी येथे आला आहे. तो परमश्रेष्ठ सिद्ध अजिंक्य आहे. त्याने मला पराभूत केले. त्याने येथे येऊन मच्छिंद्रनाथास नेऊ नये म्हणून मी व प्रभू रामचंद्राने त्याला परोपरीने समजाविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने दोघांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. आल्यावर तू त्याचे मन येथे रमेल अशा मोहपाशात गुंतून टाकण्याचा प्रयत्न कर. तो विषय सक्त नसल्यामुळे विषय सुखाने आकर्षीला जाणार नाही, म्हणून त्याची सेवा चाकरी करून त्याला अनुकूल करून घे. सावध राहा, नाहीतर तुम्हा दोघांची ताटातूट निश्चित आहे. हे ऐकून मैनाकिनी काळजीत पडली, ती अस्वस्थ झाली, परंतु चेहऱ्यावर तसे भाव न दाखवता तिने मारुतीचे उत्तम आदरातिथ्य केले आणि मगच त्याला सन्मानपूर्वक निरोप दिला. इकडे गोरक्ष कलिंगा या वेश्येसह शृंगमुरडास आला. कलिंगाच्या साथीदारासह ती सर्वजण एका धर्मशाळेत राहिले. सर्वांचे भोजन विश्रांती झाल्यावर कलिंगेने राजदरबारी जाऊन मैनाकिनी व मच्छिंद्रनाथांची भेट घेतली. आपला परिचय देऊन कलिंगेने, आपण गुणीजनांच्या कलेला उत्तेजन देणारे, त्यांचे यथोचित कौतुक सन्मान करणारे गुणग्राही जाणकार आहात. आपली अशी कीर्ती ऐकून मी येथे आले आहे. आपण मला माझे कलेतील नैपुण्य दाखवण्याची संधी दिलीत तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. कलिंगेचे ते विनयपूर्वक भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ व मैनाकिनीने तिला त्या रात्री राजदरबारात नृत्य गायनाची कला दाखवण्याचे निमंत्रण दिले व तिच्या कार्यक्रमाचे नियोजन केले व तिला सन्मानाने तिच्या मुक्कामस्थानी पाठविले. रात्री होणाऱ्या कार्यक्रमाची मैनाकिनीच्या आदेशानुसार सभामंडपात सर्व तयारी झाली. त्याला सजविण्यात आले. दिव्यांची रोषणाई करण्यात आली. इकडे कलिंगावतीच्या सर्व सख्यांनी उत्तम साज शृंगार केला. त्यांची राजवाड्यात जाण्याची तयारी बघून गोरक्ष म्हणाला, मीही तुझ्याबरोबर येतो. तुझ्या कार्यक्रमात मी मृदुंग वाजविण्याची साथ करून कार्यक्रमाला उत्तम प्रतीची शोभा आणेल. माझे मृदुंग वाजविण्याचे कौशल्य पाहून राणी प्रसन्न होईल. तेव्हा तू पाहिजे तेवढे द्रव्य मागून घे. यावर कलिंगा म्हणाली, मी तुम्हाला तेथे नेले असते, परंतु तुम्ही पुरुष आहात. तुम्हाला इथे प्रवेश कसा मिळणार? यावर गोरक्ष म्हणाला, त्यात काय अडचण? मी तुमच्याबरोबर तुमच्यासारख्या स्त्री वेशात येतो. त्यामुळे 2 प्रकारचे फायदे होतील. एक म्हणजे मला माझ्या गुरुचे दर्शन होईल, दुसरे म्हणजे तुला चांगले बक्षीस मिळेल. कलिंगेला हा विचार मान्य झाला. नंतर गोरक्षाने कलिंगेकडून उत्तम वस्त्रे अलंकार मागून घेतले आणि थोड्या वेळात सुंदर स्त्रीचे रूप घेऊन तो तयार झाला. त्याला त्या नेटक्या स्त्रीवेशात पाहून सर्वजणी आश्चर्यचकित झाल्या. कलिंगा ही त्याच्यापुढे अतिसामान्य दिसू लागली. नंतर कलिंगा आपल्या गायन, नृत्य, वादन हे साहित्य घेऊन कलाकार सहकाऱ्यांबरोबर राजदरबारी दाखल झाली. दरबारी पद्धतीनुसार प्रथम त्या सर्वांचा सत्कार केला गेला. त्यांचे स्वागत झाले. कलिंगाच्या कलाकार सख्यांनी वाद्यांचे ताल सूर जुळविले. पुरवडा या नावाने गोरक्षाने तेथे प्रवेश मिळविला होता. त्यानेही आपला मृदुंग सज्ज केला. त्यावेळी पुरवडाचे रूप लावण्य पाहून दरबारातील सर्व मंडळी चकित झाली. त्यांचा कलाविकार पाहण्यासाठी सर्वजणांचे मन अधीर होऊन ते प्रतीक्षा करत होते. मच्छिंद्रनाथ मैनाकिनी मीननाथ पुत्रासह मुख्य आसनावर बसले होते. इतर मानकरी स्त्रिया आपापल्या अधिकाराप्रमाणे दोन्ही बाजूला आसनस्थ झाल्या होत्या. मच्छिंद्रनाथांना पाहून गोरक्षाला कृतार्थ झाल्यासारखे वाटले. त्याने आपल्या गुरुला मनोमन नमस्कार केला आणि मृदुंग वादनाचे कौशल्य अशा रीतीने सादर केले की श्रोते तल्लीन झाले. इतर कलाकारांचे संगीत, कलिंगाचे नृत्य आणि पुरवडाच्या रूपातील गोरक्षाचे मृदुंग वादन यांनी कार्यक्रमामध्ये बहार आली. श्रोतेजन आनंदाने वारंवार टाळ्या वाजून त्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करू लागले आणि उत्साहाची दाद देत होते. मच्छिंद्रनाथ मृदुंग वाजविण्याच्या कौशल्यावर इतका प्रसन्न झाला की त्या उत्साहात त्याने आपल्या अंगावरील भरजरी मौल्यवान वस्त्रे काढून पुरवडाला म्हणजेच गोरक्षाला बक्षीस दिली. सर्व श्रोते दंग झालेले पाहून गोरक्षाने आपले इच्छित साध्य करण्यासाठी मृदुंगाच्या बोलांचा उपयोग करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्याने चलो मच्छिंदर गोरख आया
असे बोल काढण्यास सुरुवात केली. ही अक्षरे सर्वांनाच ऐकू येऊ लागली. मच्छिंद्राने बोल ऐकताच त्याला धक्का बसला. तो कमालीचा अस्वस्थ झाला. त्याचे कार्यक्रमात मन लागेना. तो व्याकुळ झाला. हे बोल कुठून येतात याचा शोध घेऊ लागला. त्याच्या चेहऱ्यावरचे तेज निस्तेज झाले. मच्छिंद्राची तगमग पाहून राणी मैनाकिनीने काय झाले म्हणून विचारले. तो म्हणाला, मला सारखे चलो मच्छिंदर गोरख आया, महातपस्वी महासिद्ध जितेंद्रिय आहे. तो इथे आला असला तर मला त्याच्याबरोबर जावेच लागेल आणि आपले सुख संपले म्हणून समज. मच्छिंद्राचे बोलणे ऐकून मैनाकिनीला मारुतीची सूचना आठवली. मच्छिंद्राच्या आणि तिच्या ताटातुटीच्या कल्पनेने ती सुद्धा उदास झाली. आता तिला नाच गाण्या वादनाच्या कार्यक्रमात रस वाटेना, परंतु ती गाणी मन लावून ऐकू लागली, कारण तिला त्या बोलांचा शोध घ्यायचा होता. काही वेळाने तो ध्वनी पुरवडाच्या मृदुंगातून येत आहे हे तिला समजले. म्हणून तिने आपल्या वाद्याच्या संग्रहातील मृदुंग या कलावंतीला घेऊन जाण्याचे सांगितले. परंतु वादक पुरवडाच असल्यामुळे तो बोल पुन्हा पुन्हा ऐकायला येऊ लागले. मग तिने पुरवडाच्या ऐवजी दुसऱ्या स्त्रीच्या कलाकाराला मृदुंग वाजवण्यास बसवले. तेव्हा मात्र तशा प्रकारचा आवाज येण्याचा थांबला. त्यावरूनच पुरवडाच त्या बोलाचा करता आहे हे मैनाकिनीने ओळखले. ती आपल्या जागेवरून उठली. पुरवडाजवळ जाऊन तिला घेऊन एकांतात नेले. तेथे गेल्यावर प्रथम पुरवडाला तिच्या गुरुची शपथ दिली आणि विचारले, खरे सांग तू कोण आहेस? तेव्हा पुरवडेच्या स्त्री वेशातील गोरक्षाने विचार केला, आता प्रगट होण्याची हीच योग्य वेळ आहे. गोरक्ष मैनाकिनीला म्हणाला, माते, मी स्त्री नसून पुरुष आहे. पुरुष वेशात इथे मला प्रवेश मिळणार नाही, म्हणून मी स्त्री वेशात आलो. मी मच्छिंद्रनाथांचा शिष्य आहे. माझे नाव गोरक्ष आहे. हे ऐकल्यानंतर मैनाकिनीने त्याला नमस्कार केला. त्याला स्वतः पुरुष वेश घातला व रत्नखचित अलंकार घालायला दिले. त्यांच्या गुरुप्रेमाची वाहवा करून त्याला हाताला धरून सभामंडपात घेऊन गेली. तेथे बसलेल्या सगळ्या जणींना खूप आश्चर्य वाटले. प्रथम मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाला ओळखले नाही. मैनाकिनीने त्यांचा परिचय करून दिल्यावर मच्छिंद्राने धावतच जाऊन त्याला मिठी मारली. उभयंतांना एकमेकांना पाहून आनंदाचे भरते आहे. त्या भेटीमुळे झालेला आनंद अश्रुरूपाने डोळ्यातून वाहत होता. शब्दच मुके झाले होते. मच्छिंद्राने मोठ्या आपलेपणाने गोरक्षाला आपल्या शेजारी बसवून घेतले. कलिंगेला मौल्यवान अलंकार, भरपूर द्रव्याचे मानधन देऊन सन्मानाने पाठविले. दरबारी उपस्थित मान्यवरांनाही निरोप दिला. आपल्या शिष्याची एकनिष्ठता, गुरुवरील त्याचे प्रेम, श्रद्धा यांचा अनुभव आल्याने मच्छिंद्र भारावून गेला. गोरक्षाला खूप पाहावे, त्याच्याशी खूप बोलावे असे त्याला वाटू लागले. त्याने गोरक्षाला बद्रिकाश्रमात तपश्चर्याला बसविल्यापासून गुरुच्या शोधासाठी केलेले परिश्रम, त्यासाठी केलेला प्रवास, क्षेमकुशल, नवल विशेष सर्व वत्त विचारले. गोरक्षानेही त्याला सर्व हकीकत, बारीक सारीक तपशीलही सांगितला व म्हणाला, गुरु महाराज, आज तुमच्यापासून दूर मी कुठे जाणार नाही. गोरक्षाला प्रेमभराने मिठी मारून मच्छिंद्राने त्याला सांगितले की मारुतीच्या वचनात गुंतल्यामुळे मी इथे अडकून पडावे लागले. त्यामुळे तुझी माझी ताटातूट झाली, परंतु मला तुझा कधीही विसर पडला नाही. कायम मी तुझा विचार करीत होतो. मला तुझ्या विना चैन पडत नसे. तुला सोडून आलो याची मनाला सतत अपराधी आहे अशी टोचणी असे हे सांगताना मच्छिंद्राचे हृदय भरून आले. गोरक्ष म्हणाला, देवा, तुम्हाला असंख्य शिष्य मिळतील व तुमची माया सर्वांच्या वाट्याला भरपूर येईल, परंतु मला तुम्ही एकटेच गुरु असल्याने माझी एकट्याची सर्व माया प्रेम तुमच्यावर आहे. तुमचाच फक्त मला आधार आहे. मग ते दोघे जेवण करण्यासाठी भोजनगृहात गेले. तेथे गुरुशिष्य एका ताटात जेवले. एका शय्येवर रात्री त्यांनी आराम केला. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाला बराच वेळ उपदेश केला व त्याचे समाधान केले. सकाळीही त्यांचा सुसंवाद चालू होता. नित्य कर्म आटमून मच्छिंद्र आपल्या 2 पुत्रांसह राजदरबारात आला. सिंहासनावर बसल्यावर त्याने एका मांडीवर मीननाथ व दुसऱ्या मांडीवर गोरक्षास बसविले. हे दृश्य पाहून मैनाकिनीला आनंद झाला. गोरक्ष इथेच राहील तर किती चांगले होईल. आपला भाऊ मीननाथ याचे उत्तम पालनपोषण करून राज्यकारभारही उत्तम प्रकारे चालवेल. आपणही निकाळजीपणे राहू. गोरक्ष राष्ट्राला भूषणच आहे. श्रोते हो, इथे अध्याय 20 आपला संपला आहे. कथा अतिशय रोचक परिस्थितीत आलेली आहे. पुढील अध्यायामध्ये गोरक्षांचा मच्छिंद्रास उपदेश काय झालेला आहे याविषयी, तसेच मच्छिंद्रनाथाचे श्रीराज्य सोडून जाणे याविषयीची आपण पुढील कथा पाहणार आहोत. मला पूर्ण खात्री आहे की आपल्याला ही एक उत्सुकता लागलेली आहे की आता पुढे नेमके काय होणार आहे. तसेच मच्छिंद्रनाथ आता गोरक्षनाथांबरोबर जाणार आहेत, तर त्यांचा शेवट कसा होणार आहे, त्यांची जी वार्ता आहे ती काय असणार आहे याविषयी मी तुम्हाला पुढील अध्यायात सविस्तर माहिती सांगणार आहे. आपल्याला व्हिडिओ संपवण्यापूर्वी विनंती आहे की जर आपण इथपर्यंत अध्याय हा ऐकला आहे तर आपण नक्कीच मच्छिंद्रनाथांचे, नवनाथांचे भक्त आहात, एक शिष्य आहात, यामध्ये काही मनामध्ये शंकाच नाही. तर आपल्याला विनंती अशी आहे की आपण चॅनलला सबस्क्राईब करावे. तसेच कमेंट्समध्ये अलख निरंजन लिहायला विसरू नका. कथा अतिशय छान आहे. नवनाथांचा जो पूर्ण परिवार आहे हा आपल्या घरावर, आपल्यावर आनंदाचा वर्षाव करो. आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख असेल ते नवनाथांच्या कृपेने पळून जावो, हीच मी नवनाथांच्या चरणी प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ इथे थांबवत आहे. श्रोते हो, अलख निरंजन.